दिल्ली चलो अभियान का आयोजन इस महीने की 10 तारीख को एक विशेष ट्रेन से बीदर से 1300 बौद्ध अनुयायियों और अंबेडकरवादियों को ले जाने के लिए किया गया है, जो इस महीने की 12 और 13 तारीख को दिल्ली के जंतर मंतर मैदान में होने वाले मिशन महाभूति महाविहार मुक्ति आंदोलन में भाग लेंगे। कार्यक्रम के मुख्य आयोजक कपिल गोडबोले ने कहा कि शुक्रवार को शहर के पत्रिका भवन में एक प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि इस महीने की 12 और 13 तारीख को दिल्ली के जंतर मंतर पर होने वाले मिशन महाभूति महाविहार मुक्ति आंदोलन में भाग लेने के लिए बीदर से एक विशेष ट्रेन की व्यवस्था की गई है। आंदोलन का उद्देश्य बौद्धों के पवित्र स्थान बोध गया महाबोधि महाविहार के लिए बीटी एक्ट 1949 को रद्द करना और बौद्ध महाविहार का पूरा प्रशासन बौद्धों को देना है। इस बड़े आंदोलन में देश भर से करीब 1300 कार्यकर्ता हिस्सा लेंगे, जिसमें बीदर के करीब 600 बौद्ध अनुयायी शामिल हैं। इसमें पहले इस महीने की 10 तारीख को सुबह 9 बजे वे शहर के बीचों बीच अंबेडकर सर्किल पर जाएंगे और डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर को माला पहनाकर दिल्ली चलो अभियान शुरू करेंगे। फिर सुबह 11 बजे स्पेशल ट्रेन की पूजा की जाएगी और अभियान शुरू किया जाएगा। इस महीने की 14 तारीख को फिर से दिल्ली से निकलेंगे और दिल्ली चलो अभियान में हिस्सा लेने के बाद बीदर लौटेंगे। यह खास अभियान केंद्र सरकार को अभियान के महत्व के बारे में बताने और सरकार से बीटी एक्ट 1949 को रद्द करने और बोध गया का पूरा मैनेजमेंट बौद्धों को सौंपने की अपील करने के लिए आयोजित किया गया है। कैमरामैन पपुराज का कवरेज। ವರ್ಷಗಟ್ಟಲೆ ನಡೀತಾ ಇದೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಇದು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹೋರಾಟವನ್ನು ರೂಪಿಸಬೇಕೆಂಬ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟವನ್ನು ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಜರುಗಿತ್ತು। ಮತ್ತು ಅವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ವಿ, ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ, ಫೆಬ್ರವರಿ 12ಕ್ಕೆ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ವಿ। ಈಗ ನಾವು ತಮ್ಮ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇದನ್ನು ಎಷ್ಟೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಫೆಬ್ರವರಿ ಏನದಂದರೆ 12ಕ್ಕೆ ಇಡೀ ಏನದಂದರೆ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಗಮನ ಸೆಳಿಬೇಕಂತೇಳಿ ಅದು ಹೋರಾಟವನ್ನು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ। ಆ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹೇಳಲಾಗಿದೆ। ಹೀಗಾಗಿ ವಿಶ್ವಶಾಂತಿ ಬೌದ್ಧರ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವಾದ ಮಹಾಬೋಧಿ ಮಹಾವಿಹಾರ್ ಏನು ಟೆಂಪಲ್ ಇದೆ, ಆ ಒಂದು ಟೆಂಪಲ್ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಒಂದು ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ। ಹೀಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಭಾರತ ದೇಶದ ಒಂದು ಮಹಾವಿಹಾರ್ ಮುಕ್ತಿ ಆಂದೋಲನೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ 12ನೇ ತಾರೀಕಿಗೆ। ಈ ಒಂದು ಆಂದೋಲನಕ್ಕೆ ಸಹಸ್ರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಎಲ್ಲ ಜನರು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ रेलवे निल्दाणदिंद अभी महाबोधि महाविहार का आंदोलन है। सभी बौद्धानियों को सूचित किया जाता है कि बीदर से 10 तारीख को 11 बजे महाबोधि महाआंदोलन के लिए जाना है। सभी कर्नाटक स्टेट से और वहाँ पर 12 तारीख को रहना है। ये मैं 2 शब्द कह के मेरा बात समाप्त करता है। नमो बुद्ध, जय भीम। ಬೀದರ್ ಜನತೆ ಬೀದರ್ನ ಬೌದ್ಧ ಪಾಸಕರಲ್ಲಿ ಕಳೆಯ ವಿನಂತಿ ಏನೆಂದರೆ ದಿನಾಂಕ 10 ರಂದು ನಾವು ಬೀದರ್ನಿಂದ ವಿಶೇಷ ರೈಲನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಆದ್ರ ಕಾರಣ ತಾವೆಲ್ಲರೂ ದಯವಿಟ್ಟು ಜನ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಸಹಕರಿಸಬೇಕಾಗಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಮಹಾಬೋಧಿ ಮನುವಾದಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಮುಕ್ತಿ ಕೊಡ್ಲಾಕೆ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿಂದು ಕರ್ನಾಟಕ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ ಒಂದು ಕಿರೀಟ ಇದೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಕಪಿಲ್ ಗೋಡಬೋಲೆ ಅವರೇ ಇವತ್ತೇನು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿನಲ್ಲಿ ಅವರು ಸವಿಸ್ತರವಾದ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಟ್ರೈನ್ ಎಲ್ಲಿಂದ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ। ಅದಕ್ಕೆ ಈ आंदोलन ನಮ್ಮ ಬೀದರ್ಲಿಂದು हल्ली देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। धन्यवाद।